मोताळा तालुक्यामध्ये काही दिवसापूर्वी या ठिकाणी केरोसिन वाटप झाले. काय नेमकं? मोताळा तालुक्यामध्ये आपल्याला 12 KL केरोसिन प्राप्त झाले होते. ते आपण पहिल्या टप्प्यामध्ये जवळपास 42 गावांना आपण वितरित केले. जे दूरदूरचे गाव होते आपले इकडचे इसलवाडी वगैरे अशा गावांना आपण ते प्राथमिक स्तरावर वितरित केले. आता जे बाकीचे गावं आहेत त्यांना केव्हा वाटप होणार आहे? काय नाही. दुसऱ्या टप्प्यामध्ये आपल्याला कोटा प्राप्त झाला तर आपण जे राहिलेले गावं आहे आपले 42 एक आपण त्यांना वितराला प्राधान्य देऊ. केव्हा होणार आहे कोठावर? त्याबद्दल आपल्याला अद्याप माहिती नाही आली. माहिती आल्यानंतर आपण ती सर्वांना हे करू. कशा प्रकारे वितरण झालं नेमकं? वितरण हे प्रत्येकी कार्डला 3 लिटर प्रमाणे वितरित करण्यात आलं. आणि प्राधान्य अंत्योदय प्राधान्य योजनेला या कार्डधारकांना प्राधान्य होतं. त्यांनी जर कोटा घेतला नाही तर मग जे केशरी कार्डधारक आहे आपले, जे व्हाईट केशरीधार आहे यांना आपण प्राधान्य दिलं. सुरुवातीला प्राधान्य अंत्योदय आणि प्राधान्य योजनेच्या लाभार्थ्यांना आपण प्राधान्य दिलं. नेमकं कशासाठी वाटप केले केरोसिन? काय नाही. केरोसिन वाटपाचा उद्देश हा शासनाचा की लोकांना हे पेट्रोलबाबत जे मागे न्यूज आल्या होत्या त्यापासून थोडा दिलासा मिळण्यासाठी शासनाने एक उपाययोजना म्हणून याबाबत ही तरतूद केली. कशा प्रकारे वाटप करणार नेमकं? याचं साठवणूक कुठे करणार आहे? जर का भविष्यात जर आलं तर काय नाही, साठवणीबाबत सध्याच तरी आपल्याकडे व्यवस्था अशी आहे की जे आपल्याला कंपनीकडून जे टँकर येतात त्यामार्फत आपण तिथेच वितरित होतं टँकर टू लाभार्थ्यांना आपले जे केरोसिन परवानाधारक आहे यांना. कारण की सध्याकडे साठवणीची व्यवस्था जे आपले अर्धघाऊक आहे यांच्याकडे नसल्यामुळे आपण ती व्यवस्था शासनाने कार्यान्वित केली सध्या.